नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. आपण वास्तूमधील बाह्य देवतांचा विचार करतो आहोत. तर या देवतांपैकी पूर्वेकडच्या सगळ्या देवता आपण पाहिल्या आणि दक्षिणेकडे आलो. दक्षिणेकडचं हे 6वं पद आज आपण पाहणार आहोत. ते गंधर्व नावाचं. म्हणजे दक्षिणेच्या आग्नेयेपासून नैऋत्येपर्यंत जर 9 भाग पाडले तर त्या प्रत्येक पदामध्ये 6व्या पदामध्ये गंधर्व हे पद येतं. आता हे गंधर्व वायुतत्वाचं आहे. म्हणजे वायुतत्व म्हणजे काय आहे? गती आहे, संचार आहे, सतत चलनवलन आहे, फिरणं आहे आणि प्रवाह आहे. आता इथे म्हणजे गंधर्व पदामध्ये मुख्य दरवाजा असू नये, कारण त्या घराला स्थैर्यच लाभणार नाही. कारण इथे प्रवाह जास्त आहे, गतिमानता आहे आणि संचार आहे. आता प्रवेश जर इथे प्रवेशद्वार जर मुख्य प्रवेशद्वार असेल तर आर्थिक चढ उतार ठरलेलेच आहेत. म्हणजे एकदा चढ जाईल आणि उतार जेव्हा येईल तेव्हा उताराचाच आलेख राहील. त्याच्यामुळे इथे मुख्य प्रवेशद्वार ॲक्सेप्ट केले गेलेलं नाही आहे. आता या पदाचा रंग हा भुरकट आहे. या देवतेचा भुरकट म्हणजे काय? ग्रे. म्हणजे हा रंग स्थिरता, कारण मातीच्या जवळचा आहे पहा, त्याच्यामुळे स्थिरता दाखवतो, तो बॅलन्स ठेवतो आणि ऊर्जा दाखवतो. कारण जेव्हा स्थिरता येते तेव्हाच तिथे ऊर्जा असते. ऊर्जा हे व्यक्तीचं रक्षण करते. म्हणजे कोणत्याही वास्तूचे मूल्यांकन निश्चित करते. कारण ऊर्जा त्या ठिकाणी असलेली ऊर्जा, मग ती पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह ऊर्जा. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला तिथे खूप आनंद मिळतो, आपण तिथे जास्त काळ राहू शकतो. पण निगेटिव्ह ऊर्जा असेल तर 5 मिनिटातच आपल्याला तिथून बाहेर पडावंसारखं वाटतं आणि आपण तिथे थांबू शकत नाही. म्हणजे कोणत्या प्रकारची ऊर्जा तिथे आहे हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. आणि गंधर्व म्हणजे काय आहे की देवांच्या स्वर्गातल्या देवांच्या दरबारामध्ये गंधर्व हे गायक वादक आहेत आणि अप्सरा या नर्तकी आहेत. म्हणजे या पदामध्ये कोणत्याही प्रकारच्या कलेमध्ये निपुणता असलेली दिसून येते. म्हणजे या पदामध्ये असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये कलेचा वास झालेला दिसतो. इथली मुलं किंवा व्यक्ती या कलासक्त असतात. म्हणजे कुठली तरी कला शिकण्याकडे त्यांचा कल असतो. आणि शरीराचा भाव हा डावा गुडघा आणि जांघ याच्यावर, त्याचा डाव्या जांघेवर या पदाचा परिणाम होतो. म्हणजे हे पद जर बिघडलं असेल तर सतत डावा गुडघा आणि डावी जांघ याच्यामध्ये म्हणजे सायटिकासारखे आजार इथे झालेले दिसून येतात. आता याचं वैशिष्ट्य काय आहे? तर गंधर्व म्हणले की सोमरस आलाच ना, कारण त्याच्याशिवाय गायन, कला, नृत्य हे येणारच नाही. मग अंतरिक्षामधले रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य हे असतं. म्हणजे गुप्त रहस्य, कला, संगीत, नृत्य, कला यामध्ये या व्यक्ती जास्तीत जास्त प्रगती करतात. मग त्याचा परिणाम काय होतो? व्यक्तीला महत्त्वाकांक्षी बनवतो. आणि जेव्हा आपण म्हणतो की निगेटिव्ह बिझनेस म्हणजे काय? व्यसनाधीनता, म्हणजे दारू, सिगरेट यासारख्या गोष्टींची दुकानं किंवा व्यवसाय या पदामध्ये केला तर चालतो. आणि जर ही व्यसनं सोडायची असेल तर या पदामध्ये जर लोकांना ठेवलं तर त्यांचं व्यसन सुटतं. आता ह्या कंपास घेऊन आपण जर हे पद शोधायचं म्हणलं तर 185 डिग्री ते 196 डिग्रीपर्यंत आपल्याला गंधर्व हे पद सापडतं आणि ते S6 मध्ये येतं. आता या देवतेला प्रसन्न कशा प्रकारे करता येतं? तर शेवंतीची फुलं, चिंच
कारण गंधर्वांना चिंच ही अत्यंत प्रिय आहे. आणि मग त्याच्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं क्लौं अर्हं नमः हा मंत्र जेव्हा किमान 11 वेळा तरी या पदामध्ये आपण बसू त्यावेळेस म्हणला तर ही देवता जागृत होते आणि आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देते. आता या पदामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चालू शकतात, तर इथे बेडरूम चालू शकते, होम थिएटर किंवा नृत्य मंडप किंवा मेडिसिन बॉक्स इथे ठेवले तर चालू शकतं. त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड्सची रूम आपण इथे करू शकतो. ऑफिसचे मॅनेजर म्हणजे जे चांगल्या की पोझिशनला असणारे लोक या ठिकाणी राहिले तर त्यांचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होतो. आता गंधर्व देवता आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय करते, तर गंधर्व देवता जसं अन्न टिकवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्हचा वापर करतो पहा, तसं आपली ऊर्जा टिकवण्यासाठी ही ही देवता प्रिझर्वेटिव्हसारखं काम करते. गंधर्व देवता ही निष्क्रिय असेल तर बॅलन्स बिघडून जातो. निष्क्रिय असेल म्हणजे काय, ती बिघडलेली असेल. म्हणजे त्या पदात जर उंच सखलता असेल किंवा तिथे टॉयलेट असेल किंवा तिथे कट असेल किंवा खोल खड्डा असेल किंवा सेप्टिक टँक असेल तर ती देवता बिघडली आहे असं आपण म्हणतो. मग तिथे काय होतं, अशा प्रकारचे बिघडलेल्या देवतेमुळे सतत संघर्ष राहतो, कलह राहतो, व्यसनाधीनता वाढते आणि प्रगती खुंटते. हे सगळे निगेटिव्ह प्रभाव दिसायला लागले की प्रगती कशी होणार, प्रगती होतच नाही. त्यामुळे ऊर्जा कमी होते, सतत आजारपण येतं, चिडचिड आणि संताप होतो, रागराग होतो, म्हणजे आयुष्य निरस वाटायला लागतं. आता गंधर्व देवता सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह असेल तर पॉझिटिव्ह परिवर्तन आपल्याला दिसून येतं. म्हणजे कम्युनिकेशन चांगलं होतं, व्यक्ती महत्त्वाकांक्षी बनते, त्यांचा दृष्टिकोन जो असतो कामाकडे पाहण्याचा तो अत्यंत चांगला असतो. आणि गंधर्व देवता आणि पुष्पदंत देवता या स्वर्गात नृत्य गायन मनोरंजन करतात. तसे वातावरण घरामध्ये राहते, कारण मनोरंजनाचं वातावरण म्हणजे काय, हलकं फुलकं वातावरण. घरामध्ये विनोद हास्य गमती जमती असा प्रकार दिसून येतो आणि सहज आनंदाची निर्मिती त्या वातावरणामध्ये होते. म्हणजे संघर्ष कमी होतो, कारण गंधर्व देवता पॉझिटिव्ह असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता गंधर्व देवतेच्या पदामध्ये म्युझिक थिएटर, होम थिएटर, इथे सर्व मनोरंजनाचं साहित्य किंवा जर आपल्याला एखादा जलसा भरवायचा असेल तर तो तिथे अरेंज करता येतो. किंवा स्टुडिओ जिथे रेकॉर्डिंग आपण करू शकतो असं. किंवा व्यापारामध्ये व्यवसायामध्ये सिगरेट दारू मादक पदार्थ यांचे व्यवसाय या पदामध्ये, कारण आपण व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा हे पद बघतोय म्हणून या गोष्टी समाजामध्ये प्रचलित आहेतच. मग त्या नेमक्या कुठल्या पदात असाव्या, तर त्या गंधर्व पदात असाव्या. या पदात मुख्य प्रवेशद्वार अत्यंत वर्ज्य असंच म्हणलेलं आहे की ज्याच्यामुळे आर्थिक नुकसान होतं. त्याचप्रमाणे इथे जर स्वयंपाकघर असेल तर स्वास्थ्यासंबंधी समस्या निर्माण होतात, आजारपण येतं. मग पतीपत्नींपैकी कोणीतरी एक जण सतत आजारी असले तर त्यांच्यामध्ये बेबनाव व्हायला वेळ लागत नाही. म्हणून या पदामध्ये स्वयंपाकघरही असू नये. गंधर्व पद जर उंच असेल तर प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात, काम पूर्ण होत नाही. आणि स्लोप असेल, खूप उतार असेल तर घरातील स्त्रिया या सतत आजारी पडतात, त्यांचं काही ना काहीतरी दुखत खुपत राहतं. तिथेच जर अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल तर मानसिक ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढतो आणि भीती
जी भीती कळत नाही कशाची भीती आहे ते, आणि सतत दडपण येत राहतं. मग सतत दडपणाखाली असणारे लोक नैसर्गिकरित्या वागूच शकत नाही. आणि इथे जर ओपन टेरेस किंवा खूप मोठा ओपन भाग असेल तर इथे वित्तीय हानी होते, म्हणजे पैसा टिकत नाही. आणि खड्डा असेल तर स्वास्थ्याची हानी होतेच होते. त्याच्याकरता खर्च केलेला पैसा परत कधीच भरून येत नाही. गंधर्व देवता ही सुगंधप्रिय आहे पहा, म्हणजे तिला अत्तर हे अतिशय आवडतं. कस्तुरी अत्तर किंवा धूप, लोबान हे त्यांना अतिशय पसंत आहे. म्हणून जर आपण या पदातल्या फरशी पुसताना त्याच्यामध्ये अत्तराचे काही थेंब किंवा धूपाचे काही धूप आपण जर तिथे फिरवला तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि तिथली ऊर्जा जास्तीत जास्त वाढते. आता खनिज धातू म्हणजे सोनेरी पायराईट, पायराईट जे सोन्यासारखं दिसतं ते पायराईट जर आपण गंधर्व पदामध्ये अशासारखे दोष असताना जमिनीमध्ये जर ते पुरले तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि तांब हा धातू तिथे अतिशय उत्तम काम करतो. याच पदामध्ये जर विष्णू लक्ष्मी किंवा कृष्णाचा फोटो लावला, आता विष्णू लक्ष्मीचा फोटो लावताना नेहमी गरुड वाहिनी अशीच असायला पाहिजे, म्हणजे गरुडावर विष्णू आणि लक्ष्मी बसलेले फोटो किंवा कृष्णाचा बासरी वाजवणारा सुंदर फोटो जर आपण इथे लावला तर त्याचा पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे चौकोनी आकाराचा तांब्याचा पत्रा घेऊन त्याच्यावर जर केशराचं लेपन करून त्याच्यावर लाल गंधाने ओम हे स्थापन केलं आणि तिथे फ्रेम करून लावलं तर ही देवता अत्यंत प्रसन्न होते. त्याचप्रमाणे हवनासाठी किंवा जो भोग दाखवतो आपण, नैवेद्य दाखवतो, नैवेद्य अर्पित करतो, तो नैवेद्य तांदूळ, तूप किंवा केशरी भात आणि अत्तराचे काही थेंब, तसंच सुकलेली शेवंतीची फुलं किंवा शेवंतीची पानं ही जर त्या होमामध्ये किंवा हवनामध्ये घातली तर त्यामुळे त्याचा सुगंध दरवळतो. त्यांनी गंधर्व देवता अत्यंत प्रसन्न होते आणि ती आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पसरवायला जास्तीत जास्त मदत करते. या रेमेडी दिसायला एकदम सोप्या असतात पहा, पण त्याचा उपयोग दीर्घकाळ होणारा आहे. तसेच गंधर्व देवतेच्या हातामध्ये, कारण ती देवांच्या बरोबर राहणारे लोक आहेत पहा, त्यांच्या हातामध्ये पाश आणि बंध हे दोन्हीही त्यांच्या हातामध्ये आहे. कदाचित त्यांची वाद्य वाजवण्यासाठी त्याचा उपयोग होत असेल, पण जर आपण तिथे पाशाचं चिन्ह लावलं तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा गंधर्व पद आपलं बिघडलेलं असेल तेव्हा या जर रेमेडी केल्या, सोप्या आहेत रेमेडी. त्याचप्रमाणे एक तुपाचा दिवा, जर साजूक तुपाचा दिवा गंधर्व पदामध्ये तेवत ठेवला तर तो अर्धा तास ठेवला तर गंधर्व देवता प्रसन्न झाली असं आपण ताबडतोब समजू शकतो. आणि इतका सोपा उपाय आहे, मग तो केल्यानंतर ती देवता प्रसन्न होते आणि आपल्या घरामधलं वातावरण हलकं फुलकं, आनंदी आणि उत्साह वाढवणारं होतं. तर अशी ही गंधर्व देवता, तिला प्रसन्न करण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा. पुढच्या वेळेस आपण दुसरी एखादी देवता घेऊन पुन्हा भेटूया. तुम्हाला जर काही शंका आता या व्हिडिओबद्दल असतील तर जरूर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही नमूद करा, त्याची उत्तरं नक्की आम्ही देऊ. धन्यवाद.